राखी पौर्णिमा, रक्षाबंधन हा सण साजरा करण्यामागे अनेक सुंदर कारणे आणि कथा आहेत. हा सण मुख्यतः भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे भाऊ-बहिणीचे अतूट नाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी, एक पवित्र धागा, बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतो. हे केवळ रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित नसून कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये प्रेमाचे आणि संरक्षणाचे बंधन निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. पौराणिक आणि ऐतिहासिक कथा. राखी पौर्णिमेची सुरुवात कशी झाली याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी काही प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहेत. कृष्ण आणि द्रौपदी. महाभारतानुसार एकदा भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला. या क्षणापासून कृष्णाने द्रौपदीला बहीण मानले आणि तिच्या रक्षणाचे वचन दिले. याच वचनामुळे पुढे वस्त्रहरणाच्या वेळी कृष्णाने तिचे रक्षण केले. देवी लक्ष्मी आणि राजा बळी. एकदा भगवान विष्णू बळीराजाला दिलेल्या वचनामुळे त्याच्या राज्यात द्वारपाल म्हणून राहिले. तेव्हा देवी लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधून त्याला आपला भाऊ मानले आणि भेट म्हणून भगवान विष्णूंना परत घेऊन गेली. राणी कर्णावती आणि हुमायून. ऐतिहासिक काळात चित्तोडची राणी कर्णावती हिने गुजरातच्या बहादूर शाहच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूनला राखी पाठवली होती. हुमायूनने त्या राखीचा मान राखून चित्तोडला मदत केली. या सर्व कथांमध्ये रक्षा म्हणजेच संरक्षणाची भावना दिसून येते. म्हणून हा सण केवळ एक विधी नसून प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे बंधन दृढ करणारा एक महत्त्वाचा सोहळा आहे.